ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र तेलंगणा महामार्ग शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरतोय। महामार्गाची उंची प्रमाणापेक्षा अधिक झाल्याने शेतजमिनी खाली गेल्यात। शेतात जाण्यासाठी रस्ताच नाहीये। शेतात पाणी साचल्यास निचरा करण्यास मार्ग नसल्याने पिकांचं नुकसान होतं। चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा मार्गे आसिफाबाद आणि पुढे हैदराबादकडे जाणाऱ्या या महामार्गामुळे शेतीचं संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे महामार्गाचं काम करताना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते आणि पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। याला खूप त्रास आहे, रस्ते नाही, काही नाही, परेशान आहे। बैलबंडी जात नाही, माणूस सुद्धा जात नाही त्या हायवे मुळे। कसं काय आता हायवे बनवून राहिला, खूप हाईट झालं, शेती खालती गेली। आता शेतीच्या अवजार आम्हाला नेण्यासाठी मेन रोडवर ठेवून आम्हाला ढुलाई करावं लागते। शेतीचा रस्ता नाही आहे, शेतीमध्ये जे सामान वगैरे खाण्यासाठी बंडी झाले, रस्ता नाही आहे, काही नाही ठेवले आहे। ते दुसऱ्याच्या वावरातून जाऊ देत नाही लोक, असा परेशानी होत आहे। आणि पुराची परेशानी आहे, पाणी बाहेर नाही निघून राहिले, बाहेर पावसाचे पाणी। यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांनी पुन्हा भाजपला डिवचले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शून्य केल्याचा आरोप केलाय। चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, गणेश बिडकर आणि श्रीनाथ भीमाले यांनी शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी अमोल बालवडकर यांची मागणी आहे। जाहीर माफी न मागितल्यास त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं बजेट शून्य करण्याचं पाप ज्यांनी केलंय ते चंद्रकांत दादा पाटील, या पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती चेअरमन श्रीनाथजी भीमाले यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची, शिवप्रेमींची आणि समस्त पुणेकरांची पहिली माफी मागावी आणि मग या पुणे महानगरपालिकेचा कारभार करावा। आणि जर यांनी माफी मागितली नाही तर निश्चितपणे आक्रमकपणे सर्व शिवप्रेमी, सर्व पुणेकर आम्ही यांचा जाहीर निषेध करू। तर मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर स्टंटबाजीचा प्रकार समोर आलाय। कारमधून जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। एका वाहन चालकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। या जीवघेण्या स्टंटमुळे संबंधित तरुणांसह इतर वाहन चालकांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। नियमांची भीती न बाळगता अशा प्रकारे स्टंट करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।